यांना दम द्या. मंत्र्याला दम द्या. यांना बसून बोलायची गरज नाही. मान्य विरोधी पक्षनेते, आपल्याला विनंती आहे, आपण चालू करावं. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब या निमित्तानं आहेत उपस्थित. आपण चालू करावं. सारी बसून संबंधित मंत्र्यांना निरोप दिलेला येतील. मी काय खोटं बोलतो काय? ठीक आहे. आज ज्या पद्धतीनं तुम्ही सभागृहामध्ये ज्या पद्धतीनं तुम्ही वागताय, हे अधिवेशन होत असताना तमाम महाराष्ट्रातील जनतेचे प्रश्न आणि त्या प्रश्नाला न्याय म्हणजे जनतेला न्याय मिळावं अशी आमची अध्यक्ष महोदय इथे येणाऱ्या प्रत्येकांची इच्छा असते. अध्यक्ष महोदय, मी आता माहिती घेतली अध्यक्ष महोदय, किती खोटं बोलावं आणि रेटून बोलावं. महिला बाल कल्याण आणि आरोग्य विभाग, ग्रामविकास मंत्री महोदय इकडे लक्ष द्या. तुम्ही जे सांगितलं ना ते रेकॉर्डवरून काढून टाका. कारण आरोग्य मंत्र्याचा कुठलाही प्रश्न नाही, महिला बाल विकास मंत्र्यांचा कुठलाही प्रश्न वरच्या सभागृहामध्ये नाही. एवढं तरी करू नका हो. अख्खा महाराष्ट्र अख्खा महाराष्ट्र बघतोय. तुम्ही जे रेकॉर्डवर आणलं ना हे चुकीचं आणू नका, तुम्हाला विनंती आहे. हे खोटं बोललंय अध्यक्ष महोदय, हे काढून टाकणार आपण काढून टाकावं अशी माझी विनंती आहे आपल्याला. मी तुमच्याकडे माहिती देतोय. जर असेल सार्वजनिक बांधकाम खात्याचा आणि महिला बाल कल्याणचे प्रश्न, कुठे गेलाय मंत्री? कुठे अरे महिला हे यांच्याकडे आहे काय? आदितीकडे आहे. आदिती बांधकाम नाही, महिला बाल कल्याण म्हटलं मी. नाही, महिला बाल कल्याण मंत्री आणि आरोग्य मंत्री. कामकाज नसून जर मंत्री गैरहजर राहत असतील अध्यक्ष महोदय, सभागृह कसं चालवायचं? आणि तुम्ही आम्हाला सांगणार आम्ही बहुमताच्या जोरावर मंजूर करून घेऊ? हे बघा, तुम्ही मला सांगू शकत नाही. तुम्ही मला असे चालणार नाही. तुम्ही गपचूप बसलं पाहिजेत. यांना दम द्या. मंत्र्यांना दम द्या. यांना बसून बोलायची गरज नाही. मान्य विरोधी पक्षनेते, आपल्याला विनंती आहे, आपण चालू करावं. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब या निमित्तानं आहेत उपस्थित. आपण चालू करावं. सारी बसून संबंधित मंत्र्यांना निरोप दिलेला येतील. मी काय खोटं बोलतो काय?